किती वर्ष एक मिनिट बहुमत मिळालेलं आहे, तरी सुद्धा सरकारची ही रोज वादावादी समोर येते. कसं बघताय आपण या सगळ्या? मला वाटतं तो त्यांचा वायफळ प्रयत्न आहे. बोलगेवडेपणा ही ओळख संजय राऊत यांची आणि वायफळ बाष्पीभवन ही ओळख आदित्य ठाकरे यांची. आणि म्हणून त्यांना खुलं आव्हान आहे की तुम्ही आज जो विषय समोर घेऊन बोलताय जगदीश सैफ अली खानच्या मारेकऱ्याबद्दल सुद्धा, तर बांगलादेशच्या घुसखोर बंगालमधून कसा आला, तिकडच्या सीमेवर ममता दिदीचं सरकार BSFला काम करू का देत नाही, BSFचा विरोध का करते, आणि त्या ममता दिदीच्या एका अर्थाने मांडीला मांडी लावून आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे का बसलेत, कुठल्या मतांसाठी, कुठल्या रंगासाठी, कुठल्या व्यक्तींसाठी. आणि त्यामुळे असुरक्षित मुंबईला सुद्धा करण्याचा डाव पश्चिम बंगाल मार्गे हा त्या ठिकाणी ठाकरे सेनेच्या मदतीने होतोय का, हा सवाल आमचा त्यांना आहे. पंढरपूरचा कॉरिडॉरचा प्रश्न आणि मग मंत्रिमंडळातले सन्माननीय सदस्य आम्ही असो, आम्ही सगळेच हा दुरुपयोग आणि जनतेची सोय आणि जनतेच्या पैशाचा दुरुपयोग न होणं हेच काम बघणं आमचं काम आहे. या संदर्भामध्ये काय रेफरन्स त्यांनी वक्तव्य केलं मला माहीत नाही, पण भ्रष्टाचार विरहित व्यवस्था निर्माण झाली पाहिजे या गोष्टीशी माझी सहमती आहे. सर, ज्या पद्धतीनं पालकमंत्री निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाराजी आहेत आणि बरोबरीने याचा उल्लेख केला पाहिजे, कारण पुरातत्व विभागातर्फे या ठिकाणी जे डागडुजीचं आणि अन्य कामं चालू आहेत मजबूतीचं, तो पुरातत्व विभागात राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागांतर्गत येतो. आज मी प्राथमिक माहिती घेतली आहे या विषयामध्ये पूर्णतः मंत्रालयामध्ये आणि नंतर प्रत्यक्ष भेटीत संपूर्ण आढावा त्याचा मी घेईन. सर, ज्या पद्धतीने मुंबईचं पालकमंत्रीपद, आता BMC निवडणूक आहे, ठाणे आणि मुंबई दोन्ही पालकमंत्रीपदं एकनाथ शिंदेकडे गेलेली आहेत. मुंबईचे पालकमंत्री म्हणून तुमच्याकडे बघितले जातात. मुंबई उपनगरचा पालकमंत्री मी आहेच, पण मुंबई आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर दोन्ही मिळून मुंबई आहे, आणि महायुती दोन्हीकडे मजबूत आहे. पालकमंत्री आम्ही दोघेही आहोत. ठाणे आणि मुंबई एकनाथ शिंदे दोन काय तीन दिलं तरी आम्ही मजबूत आहोत. काय अडचण कुठली अडचण? 52 कोटी रुपये खर्चून नाव संकीर्तनचं सभागृह उभारत आहे पंढरपूरमध्ये. त्याला निधी व्हावी तर काम थांबलेलं आहे. 80% काम पूर्ण झाले. मला पूर्ण माहिती घ्यावी लागेल. कुठल्या विभागाचा निधी त्या ठिकाणी मंजूर झाला आहे, त्याचं नियतव्यय काय, त्याचा खर्च किती झाला आहे, या संपूर्ण माहिती मी घेईन. पण कुठलंही काम अडणार नाही. एका अर्थाने महाराष्ट्राचं कुलदैवतच हे आहे असं मानणाऱ्यांपैकी आम्ही सगळे आहोत. त्यामुळे इथलं कुठलंही काम अडलं जाणार नाही, अडू देणार नाही. फडणवीस साहेबांचं सरकार हे काम 100% पूर्ण करेल, त्याचा पाठपुरावा मी. शिंदे नाराज का होत आहेत? वारंवार नाराजीची बातमी. मला वाटतं तुम्ही चष्मा बदलला तर दिसणार नाही तसं. नाराजी तुम्ही जर चष्मा चांगला घातला तर ते दिसतील सारखे पूर्णपणे. दर्याला पळताय, त्यांची नाराजी. महाराष्ट्र दऱ्याखोरातच आहे की, पण दऱ्याखोरातल्या महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री गेले त्याचं स्वागत आहे. मुंबई महापालिकेबाबत काय वाटते? काय होईल? मुंबई, संभाजीनगर, पुणे असेल सर्वच ठिकाणी मला वाटतं पूर्ण महाराष्ट्राचा मूड स्पष्ट आहे. तो विकास आणि विरासत या दोन्हीला बरोबर घेऊन जाणार आहे. आणि त्यामुळे देव देश धर्म ही आमची विरासत आणि आमची राष्ट्रभक्ती आहे, आणि विकास आमचा प्रण आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आणि माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा यांच्या कार्यकुशल कार्यपद्धतीत महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ होईल, एवढंच मी सांगतो. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत रोज ज्या पद्धतीची वक्तव्य करतायत, ज्या पद्धती